दक्षिण दिशेकडे जर घर तोंड करून असेल किंवा प्लॉट असेल तर तो का घेऊ नये, आणि त्या घरातल्या लोकांमध्ये जर ऑलरेडी घर घेतलेलं असेल तर घरातल्या लोकांमध्ये कोणते बदल होतात, कोणते फॉल्ट येतात, कोणता त्रास होतो, असे प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत. तर त्याच्यावर व्हिडिओ बनवून जरा एक पोस्ट कर अशी रिक्वेस्ट आलेली आहे. तर आज मी दक्षिण दिशेबद्दल तुम्हाला गोष्ट सांगतो. पहिली महत्वाची गोष्ट अशी, दक्षिण दिशेकडे तोंड करून म्हणजे घरातून बाहेर पडताना दक्षिण दिशा असेल तर तुम्हाला आर्थिक प्रश्न, मानसिक ताण आणि जिथे तुम्ही काम करताय तिथे प्रचंड अपमानाची वागणूक मिळणार म्हणजे मिळणार. निगेटिव्हिटी प्रचंड दक्षिण भागात आहे. विषय लक्षात आला. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, विवाह आणि संतती गॅरंटेड थांबतात तिथे, आणि संतती न टिकणारी ती दक्षिण दिशा खास आहे. सतत संतती आजारी पडणं, ते लहान बाळ असेल सतत आजारी पडणं, दक्षिण दिशा ह्या मोठा आजार पण देतं. विषय लक्षात आला. कुठलं कसं आहे, आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर ते त्या प्रेताचं पाय दक्षिण ठेवायची पद्धत आहे. ज्या पद्धतीने दक्षिण दिशा सांगितलेली गेलेली आहे त्याच्यानुसारच त्या कंडिशननुसारच त्रास होणार. विषय लक्षात आला. त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवायचं, दक्षिण दिशेकडे तोंड असलेला प्लॉट, खास करून गाळे, दुकान गाळे सुरुवातीला रत्नागिरी नव्हे, कोकणामध्ये नव्हे, मुंबई पुण्यात सुद्धा मी व्हिजिट मारलेले ना, दक्षिण दिशेकडे सुरुवातीला भरपूर तुम्हाला वाटतं प्रगती झाली, वाटतं 1 वर्ष 2 वर्ष, 3ऱ्या वर्षी व्याजासकट सगळं परत जातं निघून. इतका फटका बसतो. कर्जबाजारी आणि खास करून आजारपण आणि मनस्ताप, ग्राहक हळूहळू हळूहळू कमी होणार, आणि बदनामी हा विषय खास करून दक्षिण दिशेला सांगितला गेलेला आहे. तुमच्यावर आरोप येऊ शकतो, तुमच्यावर केस दाखल होऊ शकते, तुमच्यातनं गुन्हे होऊ शकतात. विषय लक्षात आला. त्याला अक्षम्य गुन्हे. काही जण असे काय अडकलेले आहेत, म्हणजे एखादी व्यक्ती सरळ असते, 63 होत जाते आणि ती पैशामध्ये एवढी गुंतते, देणेकरी राहतात. दक्षिणेकडे जर प्लॉट असेल किंवा दक्षिण दिशेकडे घर असेल, घरातून पुन्हा एकदा सांगतो, घरातून बाहेर पडताना दक्षिण दिशा तुमची आहे तर तो गाळा, ते घर घेऊ नये. असेल तर आम्ही ताबडतोब विकास सांगतो. विकणं शक्य नसेल तर त्याला उपाय काही ठिकाणी करता येतो. म्हणजे अग्नेय दक्षिण असेल एंट्री, थोडावर उपाय करता येतो. पण शक्यतो दक्षिण भागात भानगडीत तुम्ही पडू नका. बऱ्यापैकी वातावरण झालेले लोक आहेत, आणि मी ह्या 3 कंडिशन 100% आहेत. एक म्हणजे आर्थिक, 2 नंबर त्यांची बदनामी, आणि 3 नंबर कर्ज प्रकरण आणि आजारपण. हे होणार म्हणजे होणार. हॉस्पिटल वारी करणारी लोक जास्त करून दक्षिण दिशेलाच आहेत. तिथे जास्त काय टिकत नाही. वंश टिकणं कठीण वाटतं इथे बऱ्याच वेळेला. बऱ्याच जण मुलबाळ तिथे होत नाही असं म्हणतात. काही ठिकाणी झालेले आहेत. ऍक्च्युली एका गोष्टीवर अवलंबून नाहीये, बाकी जण फॉल्ट असतात, पण दक्षिण दिशा ही घात करते. त्याच्यामुळे प्लॉट जरी घेणार असेल, रिकामा प्लॉटिंग असतं, त्याच्यामध्ये सुद्धा दक्षिण दिशेचा प्लॉट घ्यायचा नाही. लेणे के देणे पडतील. आणि मी 22 वर्षाचा अनुभव घेऊन बोलतोय. हजारो वास्तू व्हिजिट केलेले. तुम्हाला पण व्हिजिट हवी असेल, खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हॉट्सअप मेसेज करा. डायरेक्ट कॉल मी उचलणं बंद केलेलं आहे. धन्यवाद, आभार आहे. तुम्हाला मी नक्की सहकार्य करेन.